अजितदादांच्या बारामतीतील घरासमोर आंदोलन, राष्ट्रवादीने दखल घेतली, मात्र पत्रकारांवरच झाला आरोप। बारामती शहरात राज्याचे उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्या निवासस्थानासमोर भाजप कार्यकर्त्यांनी सारथी संस्थेला निधी द्यावा या मागणीसाठी आंदोलन केले। या आंदोलनाची दखल घेत राष्ट्रवादी काँग्रेसकडून तातडीने पत्रकार परिषद घेण्यात आली। ही पत्रकार परिषद राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष संदीप बांदल, युवक अध्यक्ष ज्ञानेश्वर पोमणे, पक्षाचे प्रवक्ते अजित मासाळ यांच्यासह इतर पदाधिकारी यांच्या उपस्थितीत पार पडली। यावेळी राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी भाजपचे आंदोलन हे केवळ प्रसिद्धीसाठी व भाडोत्री लोकांना आणून 8 ते 10 जणांनी हे आंदोलन केल्याचा आरोप केलाय। तसेच सारथी संस्थेसाठी यापूर्वी दिलेल्या निधीचा सविस्तर आकडेवारीही त्यांनी पत्रकार परिषदेत मांडली आहे। मात्र या पत्रकार परिषदेदरम्यान पत्रकारांनी प्रश्न विचारल्यानंतर त्यांचा पारा चढला आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते अजित मासाळ यांनी पत्रकारांबाबत सुपारीबाज पत्रकार असा शब्दप्रयोग केल्याने वाद निर्माण झाला। त्यांच्या या वक्तव्यामुळे बारामती शहरातील पत्रकारांमध्ये तीव्र नाराजी पसरली। या वक्तव्याचा निषेध म्हणून बारामतीतील पत्रकारांनी यावेळी निषेध नोंदवलाय। पत्रकारांवर अशा प्रकारचे आरोप करणे हे लोकशाही आणि पत्रकार स्वातंत्र्याला बाधा आणणारे असल्याची भावना पत्रकारांनी यावेळी व्यक्त केली। दरम्यान या संपूर्ण प्रकरणाची राष्ट्रवादी काँग्रेसच्या वरिष्ठ नेतृत्वाने गंभीर दखल घ्यावी आणि संबंधित पदाधिकारी यांच्यावर तात्काळ करावी अशी मागणी बारामतीतील पत्रकारांच्या वतीने करण्यात येत आहे। या वादामुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले असून पुढे काय कारवाई होणार याकडे आता सर्वांचं लक्ष लागलंय। ही पत्रकार परिषद घेण्यामागचा उद्देश आहे की आदरणीय आपल्या बारामती तालुक्याचे भाग्यविधाते आदरणीय विकास पुरुष, महाराष्ट्र राज्याचे सन्माननीय उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार साहेबांच्या निवासस्थानी जे चुकीच्या भाजपच्या युवा मोर्चाने जे काय त्या ठिकाणी आंदोलन सकाळी केलेलं होतं, तर त्याच्या अगेन्स्ट आम्ही ही पत्रकार परिषद घेऊन किंवा खऱ्या अर्थानं महाराष्ट्रात आपल्याला मुख्यमंत्री भाजपचे मुख्यमंत्री आदरणीय अजितदादा, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेचे उपमुख्यमंत्री यांच्या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये हे जे सरकार चालू आहे आणि ह्या सरकारच्या माध्यमातून ज्यावेळेस आपण युतीच्या माध्यमातून पुढे जात असताना ह्या चुकीच्या ह्याला कुठेतरी निवडणुकीच्या डोळ्यापुढे ठेवून बारामती नगर परिषद असेल किंवा इतर बाकीच्या ही ठेवून त्यांनी जे केलेलं हे जे सकाळचा मोर्चा होता तो निश्चित त्या ठिकाणी चुकीचा आहे आणि कुठेतरी स्वतःला मोठं म्हणून घेण्याचा तो एक पर्याप्त आहे असं आम्हाला वाटतं। त्या ठिकाणी खरं तर त्यांनी जे आंदोलन केलं होतं या आंदोलनामध्ये जवळपास 106 कोटी आदिछात्रवृत्तीची जी काही शिष्यवृत्ती रक्कम आहे ही रक्कम जवळपास गेल्या 2 वर्षापासून विद्यार्थ्यांना मिळालेली असा आरोप त्यांच्याकडून केला गेला आणि याच कारणामुळे त्यांनी आंदोलन केले। सांगायचं झालं तर महायुती असेल किंवा सारथी असेल, बार्टी असेल किंवा अण्णासाहेब महामंडळ असेल, ह्या ठिकाणी आता आपल्या भाजपच्या भाजप असेल, राष्ट्रवादी काँग्रेस असेल आणि शिवसेनेचे जे आपली सरकार आहे यांनी अतिशय चांगल्या पद्धतीनं त्या ठिकाणी निधी दिलेला आहे। आणि आपल्याला सांगायचं झालं तर जवळपास 5 वर्षाच्या काळामध्ये महाज्योतीला 1746.15 कोटी रुपयाचा त्या ठिकाणी निधी दिलेला आहे। सारथी संस्थेला 1549.5 कोटीचा निधी त्या ठिकाणी दिलेला आहे। बार्टीला 1760 कोटीचा त्या ठिकाणी निधी दिलेला आहे। असे अनेक आपल्याला अण्णाभाऊ पाटील आर्थिक विकास महामंडळ आहे किंवा इतर सगळेच गोपीनाथ मुंडे ऊस कामगार महामंडळ आहे, महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळ आहे, पुण्यश्लोक अहिल्यादेवी शेळी मेंढी महामंडळ आहे, अशा अनेक सगळ्या महामंडळांना आपल्या भाजपच्या या सत्तेमध्ये किंवा जे आपले जे हे केलेले आहे युतीच्या माध्यमातून त्यांनी त्या ठिकाणी निधी त्या ठिकाणी चांगला दिलेला आहे। आता आपण काय करू, पुढच्या वेळेस भाजपचं आंदोलन असलं का नाही, पत्रकारांनी प्रश्न काय विचारायचे तुमच्याकडून? नाही, पत्रकारांनी सुपारी घेऊन बोलल्यासारखं बोलायचं नाही। पत्रकारांनी एकदम सरळ प्रश्नांवर पत्रकारांवर पण नाही ना तुम्ही। माझं काय म्हणणं आहे की जे चालू द्यायचं नाही मला। तुम्हीच म्हणता की आता पत्रकार सुपारी घेऊन बोलतो पाहिलं का? मी आंदोलन पाहिलं 3-4 वेळा आंदोलनाच्या तारखा झाल्या। आम्हाला प्रश्न विचारायला पोलिसांनी विचारल्यानंतर प्रश्न पत्रकार कसे विचारतात की तुम्ही सरकारमध्ये एकत्र प्रश्न बघा त्याच्यात काय विचारल्यात, सरकारमध्ये एकत्र तुम्ही कसं काय करताय? Subscribe now and press the bell icon. Never miss an update.